मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास ऑडिओ बुक भाग 29. प्रत्येक गोष्ट फायदा आणि तोटा या तराजूत न मोजता, लोकांचा विचार न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावं. जेव्हा आपण तुलना करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की दुसऱ्यांना छान सुविधा मिळत आहेत आणि आम्ही मात्र कमनशिबी. आपल्या स्वभावगुणांनुसार मिळालेले स्वधर्माचे कर्म सोडू नये, कारण त्यातच आपल्याला समाधान मिळणार असतं. दुसऱ्यांची प्रगती बघून आपल्याला वाटतं की आपणही तेच काम करावं आणि भरपूर पैसा कमवावा. पण जर ते काम आपल्या स्वभावगुणांना अनुसरून नसेल तर त्यात आपली प्रगती होऊच शकत नाही, कारण त्यामधून आपल्याला समाधान मिळत नाही. जर पैसा मिळत असेल तर समाधानही मिळेल ना. माझा मामा वडिलोपार्जित शेती करत होता. विभागणीमुळे त्याच्या हिश्श्याला 2 एकर शेती उरली होती. आता त्याचा मुलगा जर शेती करत राहिला असता तर त्याने किती कमावले असते. तो मुलगा शिकला आणि परदेशात जाऊन पडेल ते काम करतो आहे. चलनाच्या फरकामुळे तो बरेच पैसे दरमहा वाचवतो आणि घरी पाठवतो. मामा त्याच्यावर खुश आहे. यामध्ये त्याच्या स्वभावगुणानुसार कोणते काम निवडावे हा प्रश्न उरतोच कुठे. त्याच्या मिळकतीमध्ये त्याचे समाधान आहे. म्हणजे आपल्या पगारामध्येच आपलं समाधान आहे का? तुम्ही परत बाहेरून आत विचार करत आहात. आपल्याला मिळणारा पगार, मिळकत हे कर्मफळ आहे. समाधान यावर अवलंबून नसतं. कोणतीही मॅच जिंकल्यावर मिळतं ते समाधान. खूप कष्ट घेऊन काम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळतं ते समाधान. शिखर गड चढल्यावर मिळतं ते समाधान. आपलं काम आदर्श मानून दुसरे कर्मचारी त्याचं अनुकरण करतात ते समाधान. सुंदर स्वयंपाक करून लोकांना खाऊ घातल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तृप्ततेचा भाव बघितल्यावर मिळतं ते समाधान. 3 तास शस्त्रक्रिया करून रुग्णाचा जीव वाचवल्यावर मिळतं ते समाधान. कोणताही डॉक्टर शस्त्रक्रिया करताना ह्याच्याकडून मला किती पैसे मिळतील ह्याचा विचार कधीच करत नाही. रुग्णाचे प्राण वाचवणे ह्यावरच त्याचा नेहमी फोकस असतो. हेच त्याचे स्वभावगुणांनुसार मिळालेले स्वधर्म. काम करत असताना कर्मफळावरती फोकस गेला तर ते काम हवं तसं होणार नाही. म्हणून परत सांगते, कर्मफळाचा विचार करूच नका. कर्म उत्कृष्ट झालं की त्याचं फळ हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळतंच. दुसऱ्या क्षेत्रात भरपूर पैसा आहे म्हणून स्वतःचं क्षेत्र सोडण्यात अर्थ नसतो आणि दुसऱ्यांशी तुलना करण्यातही. आपण त्यामुळे फक्त नकारार्थी कंपनच तयार करतो आणि स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतो. तुम्ही आमची पुन्हा कान उघडणी केलीत त्याबद्दल धन्यवाद. आपलं काम देवाला अर्पण करण्याच्या भावनेनेच करावं, जेणेकरून आपला त्यापासून मिळणाऱ्या लाभावर मन रमणार नाही आणि आपण मनात मांडे भाजत बसणार नाही. यावेळेस बोनस झाल्यावर तुला सोन्याच्या बांगड्या करेन, उद्योगात नफा झाल्यावर नवीन घर घेईन. आपलं मन विचलित झालं तर या गोष्टी अस्तित्वात येणार नाहीत. कर्म करून ते सोडून द्या. असं केल्यानेच आपण पूर्णत्वाला पोहोचू शकतो, असं गीता सांगते. आपलं काम करत असताना आपल्याला विशिष्ट अधिकार प्राप्त होतात. मग आपल्याला वाटतं की मीच हे सर्व काही केलं आणि मग आपल्यामध्ये अहंकार येतो. आपण स्वतःला व्यवस्थेपेक्षा सुद्धा मोठं समजायला लागतो आणि अधोगतीच्या मार्गाला लागतो. माझ्यामुळे हा पूल बांधला गेला, ही इमारत मी बांधली, वगैरे वगैरे. माणूस व्यवस्थेपेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही, मग तो कंपनीचा CEO असो अथवा साधा कामगार. मी तुम्हाला पगार देतो, माझ्यामुळे तुमचं भलं झालं आहे, असं आपण बरेचदा ऐकतो. या पृथ्वीतलावर कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्वजण समान आहेत. ही भावना प्रत्येकामध्ये दृढ व्हायला पाहिजे. ते पद असेपर्यंतच तो अधिकार असतो. म्हणजे तो अधिकार त्या पदाचा आहे, व्यक्तीचा नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा हे मिळाल्यावर अहंकार त्याच्या मागनं येतोच. या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत.
म्हणून त्याचा गर्व करण्यात काहीच अर्थ नाही. ह्याच अहंकारामुळे कालांतराने आपण सर्व काही गमावून बसतो. भगवद्गीतेने आपल्याला सावध सुद्धा केलं आहे. अशा प्रकारच्या भावना मनात येऊ नयेत म्हणून आपलं काम ज्ञानपूर्वक आणि भक्तिपूर्वक करावं. ते जितकं निस्वार्थीपणाने आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने करता येईल तितकं करावं, म्हणजे आपल्याला गर्व होणार नाही. पण उच्च पदावरती असलेल्या व्यक्तींना गर्व झाला असेल तर त्यांना हे सांगणार कोण? कोण ही जोखीम पत्करेल? आपल्या बॉसला तुम्ही चुकताय हे सांगायची हिंमत आपल्यात होत नाही, तर CEO अथवा नेत्याला कोण सांगेल? आपण सत्य बोलत असू तर बळ आपोआप मिळतं. आपण समजावण्याचा प्रयत्न करायचा, बदल नक्की घडेल. आम्ही प्रयत्न करू. कर्म केल्यावर आपल्याला काहीतरी मिळावं हे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. भगवान सांगतात, ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी तुम्हाला नेहमी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच दिलं आहे आणि यापुढेही देत राहीन. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते ते सर्व काही त्याच्यावर सोडून देतात आणि त्यांना नेहमी भरपूर मिळतं. भगवान जब भी देता है चप्पर फाड़ के देता है और वह हमेशा देता है. हमें सिर्फ उस पर भरोसा होना चाहिए. आपला परमेश्वरावरील विश्वास कमी पडतो आणि आपण कर्मफळाची अपेक्षा करतो. आपण जर निष्काम कर्म केलं तर आपण विचारसुद्धा करू शकणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्याला मिळेल. माझ्या बाबांनी जेव्हा नोकरी सोडून व्यवसाय करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. फक्त 10 वर्षाचा अनुभव गाठीशी होता. बांधकाम क्षेत्रात भांडवल, जागा, सरकारी खात्यात ओळख आणि बऱ्याच गोष्टी लागतात. हे काहीच नव्हतं. त्यांच्याकडे होती ती देवावरची श्रद्धा. ह्या एका भांडवलावर त्यांनी स्वतःचं नवीन विश्व निर्माण केलं. मला काय मिळणार ह्यापेक्षा मी अजून काय चांगलं देऊ शकतो हा विचार मनात यावा असं माझे बाबा नेहमी म्हणतात. गावाकडचं घर, शेती विकून एका छोट्या जागेवर त्यांनी घरं बांधून विकली. मग थोडी मोठी जागा घेतली. असं करत करत आज इथवर पोहोचलो आहोत. त्यांच्या भागीदाराने त्यांनी बांधलेल्या घरावर हक्क दाखवून सर्व नफा स्वतःकडे ठेवला आणि बाबांची भागीदारी रद्द केली. कमावलेलं सर्व काही गेलं. परत शून्यावर आलो. मग 2 वर्ष एका मोठ्या बिल्डरकडे 5% नफ्यावर कामं उचलली. दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकची देखील कामं घेतली. हळूहळू गाडी पुन्हा रुळावर आली. 5 वर्षांनी परत नवीन जागा घेऊन स्वतःचं बांधकाम सुरू केलं. आता आमचं बरं चाललं आहे. मग तर धोका देणाऱ्या भागीदाराला तुम्ही काही केलं नाही? नाही. 20 वर्षांनी त्यांनी आम्हाला आमचे सर्व पैसे व्याजासहित परत केले. ते वारले आता. पण त्यांच्या मुलाबरोबर आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली. अरे, असं का केलं? बाबांना तेच योग्य वाटलं आणि आम्हालाही पटलं. सांगायचा मुद्दा असा की उतार चढाव बाबांच्याही आयुष्यात आले, पण कठीण प्रसंगी देवावरची श्रद्धा बाबांनी ढळू दिली नाही. देवाला अजून काहीतरी चांगलं आपल्याला द्यायचं आहे म्हणून आत्ता आपल्याला मिळालेलं नाही असं ते नेहमी म्हणतात. जेव्हा कर्मफळ वेळेवर मिळत नाही तेव्हा आपल्याला त्रास होतो. त्यामागची गणितं बरीच निराळी असतात. त्याचा खोलात जाऊन काहीच हाती लागणार नाही. फक्त आपला विश्वास आपल्याला उभं राहायची हिंमत देतो. मग अशा फळाचा विचारच का करा? मिळेल तेव्हा मिळेल. आपण एक काम संपलं की दुसऱ्या कामावर लक्ष केंद्रित करावं. व्यवहार आणि व्यापार म्हटला तर नफा तोटा आलाच, पण त्यामुळे आपलं मानसिक संतुलन हरवता कामा नये. बाबांनी जेव्हा नोकरी सोडली आणि जेव्हा आमची भागीदारी तुटली तेव्हा आईने त्यांना मोलाची साथ दिली. दोघंही एकमेकांचा आधार बनले. त्याच्या मागची शक्ती परमेश्वराने दिली होती. शेवटच्या अध्यायात
भगवान अर्जुनाला आणि मानवतेला महत्त्वाचा संदेश देतात की प्रेमाने माझी भक्ती करा आणि सर्व कर्माची जबाबदारी माझ्यावर सोडून मला शरण या. ज्या वेळेस अर्जुन भगवानांना युद्ध करण्यास नकार देतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात, तुझ्या मनात असे विचार मोहामुळे येत आहेत. आपल्याला प्रश्न पडतो की अर्जुनासारख्या महान धनुर्धराला कसला मोह वाटला असेल. हो, मोह म्हणजे त्याला वाटत होतं की मी युद्ध करतो आहे आणि माझ्या आप्तेष्टांना मी कसं काय मारू. श्रीकृष्ण त्याला सांगतात की तू युद्ध करत नसून ते मी करतो आहे. तू फक्त माझं हत्यार हो. म्हणजे आपण जे कर्म करतो ते आपण करत नसून परमेश्वर आपल्याकडून करवून घेत आहे. मग जे कर्म आपण केलंच नाही त्याच्या फळाची लालसा धरणं चुकीचं नाही वाटत. आता वाटायला लागले. पण जर सर्व कर्मे परमेश्वरच करत असेल तर या जगात वाईट गोष्टी का आहेत? लोक चुकीचं का वागतात? देव त्यांना चुकीचे वागण्यापासून परावृत्त का करत नाही? जसा अर्जुनामध्ये देवाचा अंश आहे तसा दुर्योधनामध्येही असेल. तर मग हे युद्ध झालेच कसे? श्रीकृष्णांनी त्याला अडवले का नाही? म्हणजे सर्व वाईट कर्म देखील तो परमेश्वरच करतो? तसं नाही. परमात्मा सर्व जीवांच्या ठायी आहे, पण मायेमुळे त्याचा माणसाला विसर पडतो आणि तो यंत्रवत मूळ स्वभावाप्रमाणे स्वतःचं कर्म करतो. जेव्हा देवाने जीव आपल्यामध्ये टाकला तेव्हा त्या जीवाला स्वातंत्र्यही दिलं आणि कसं वागावं कसं वागू नये याचं प्रमाण नेमून दिलं. ज्यावेळेस हे मायेचं म्हणजेच त्रिगुणांचं जाळं दूर होतं त्यावेळेस परमेश्वर आपल्याकडून सत्कर्म करून घेतो. म्हणून माणूस दुष्कर्म देवाचा विसर पडल्यामुळे करतो. जसं की समजा एका मुलाला आपण 20 रुपये दिले आणि सांगितलं तुला पाहिजे ते तू विकत घे. पण लक्षात ठेव, दूध प्यायल्याने अंगात ताकद येते आणि सोडायुक्त थंड पेय प्यायल्याने तुला कदाचित थोडा वेळ बरं वाटेल, पण तुझ्या शरीरासाठी ते घातक आहे. जर तो मुलगा त्या 20 रुपयात दूध विकत घेत असेल तर ते काम देव त्याच्याकडून करवून घेत आहे. पण जर तो शीतपेय विकत घेत असेल तर तो मायेमुळे असा वागतो आहे. कोणत्याही पर्यायामध्ये त्याला भोग हे भोगावेच लागतात. दूध प्यायल्याने सुखाचे भोग आणि शीतपेय प्यायल्याने दुःखाचे. परमेश्वर आपल्याला सत्कर्म करण्यास प्रेरित करतो कारण आपल्याला केलेल्या कर्माची गोड फळं चाखायला मिळावी म्हणून. त्यात त्याचा काहीच स्वार्थ नसतो. विचार करा ना, ती एक विभूती आहे. त्यामध्ये एकही गुण नाही, आकार नाही, त्याला आदी नाही आणि अंतही नाही. तो कधी जन्म घेत नाही किंवा मृत्यूही पावत नाही. तो काल होता, आज आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार. ती प्रेरणा आहे जी चांगलं काम केल्याने आपल्याला समाधानाची जाणीव करून देते. तर मग आपण केलेल्या कोणत्याही कर्माचा त्याला काय फायदा अथवा तोटा होणार आहे? पुढे आपल्याला समाधान, शांती प्राप्त व्हावी, आपल्या मनात अपराधाची भावना राहू नये हाच त्याचा प्रयत्न असतो. भगवान अर्जुनाला सांगतात, मी तुला जे गूढ तत्त्वज्ञान सांगितलं आहे त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. त्याचा तू नीट विचार कर, मनन आणि चिंतन कर. मग निर्णय घे तुला काय करायचं आहे. ह्यावरून आपल्याला समजतं भगवान आपला निर्णय अर्जुनावर लादत नाही आहेत. त्याला जर तो पटला तरच त्याची अंमलबजावणी करायला सांगत आहेत. म्हणजे देव मार्ग दाखवतो पण चालायचं स्वातंत्र्य मात्र आपल्याला देतो. देवाने आपल्याला बुद्धी दिली, ज्ञान दिलं आणि सांगितलं की या दोघांचा वापर करून तुम्ही एकमेकांना मदत करा. त्याचा वापर फक्त स्वतःपुरता न करता समाजासाठी करा. दुसरी एक गोष्ट गीता आपल्याला शिकवते की आपणही आपलं मत मांडावं. कोणालाही आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास भाग पाडू नये. कोणावरही जबरदस्ती करू नये.
त्यांना जर आपलं म्हणणं पटलं तर ते आपलं ऐकतीलच. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला युद्ध करण्यास भाग पाडलं नाही. त्याला विसर पडलेल्या विद्येचं ज्ञान दिलं आणि निर्णय घ्यायला सांगितला. तसंच आपलंच म्हणणं बरोबर आहे असा हट्ट कधी धरू नये आणि आपले विचार दुसऱ्यांवर लादून त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास जोर लावू नये. विचारांचं आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य द्यावं. लोकशाहीच्या आपल्या राष्ट्रात ही विचारसरणी मोलाची आहे. मत देताना सुद्धा देशहिताचा विचार मनात असू द्यावा.